राज ठाकरेंचे उमेदवार आता शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंना महायुतीमध्ये देण्यात येणाऱ्या जागा मनसेचे उमेदवार धनुष्यबाणावर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये ताज हॉटेलमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली आणि या बैठकीमध्ये लोकसभा निवडणूक लढण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। लोकसभेसाठी 2 जागाही मनसेला सोडणार असल्याची माहिती कळते। अमित शहांच्या भेटीनंतरची ही बैठक सर्वात महत्त्वाची मानली जात होती। तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधली बैठक आता संपलेली आहे। जवळपास 1.5 तास ही बैठक चालली। 11 वाजल्यापासून ही बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये नेमकं काय ठरले हे काही काळामध्ये स्पष्ट होईल। मात्र या बैठकीला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं होतं। आधी अमित शहांबरोबर दिल्लीमधली राज ठाकरेंची भेट आणि त्यामध्ये राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार। मात्र अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। काय नेमक्या अटी असतील किंवा कशा पद्धतीने त्यांचा हा सहभाग महायुतीमध्ये असणार यावर बऱ्याच चर्चा होत होत्या। तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली आहे, ती संपलेली आहे आणि आता शिवतीर्थावर कार्यकर्त्यांबरोबर राज ठाकरे चर्चा करणार असल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया देवेंद्रकडे। देवेंद्र, 1.5 तास ही चर्चा सुरू होती, काय नेमकं चर्चेत ठरले ते काही वेळामध्ये पुढे येईल। मात्र काय काय नेमके आतापर्यंतचे तपशील या संदर्भातले मिळत आहेत? अनुपमा, अत्यंत महत्वाची बैठक जी आहे ती देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पार पडलेली आहे। जवळपास 1.5 तास ही सगळी बैठक चाललेली आहे आणि या बैठकीमध्ये मनसेची महायुतीमध्ये एंट्री आणि मनसे जवळपास महायुतीमध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीचं निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आता हा सगळा जो बैठकीचा तपशील आहे तो आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत, नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि मनसेची महायुतीमधील एंट्री जी आहे किंवा महायुतीमधला समावेश जो आहे तो लवकरच घोषित होईल अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सुरू आहे। मात्र मनसेला किती जागा मिळतात आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी किती जागांची डिमांड केलेली आहे आणि कुठल्या या जागा मिळतात आहे हे जे आहे ते लवकरच स्पष्ट होणार आहे। मात्र जी महत्वाची बैठक झालेली आहे त्यामधून इतकं समजतं की मनसेची महायुती मध्ये समावेश जो आहे तो जवळपास निश्चित झालेला आहे। अगदी देवेंद्र, त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाची घडामोड या दरम्यान येते ते म्हणजे मनसेकडून जे उमेदवार लोकसभेसाठी लढणार आहेत तर ते मनसेच्या इंजिन या चिन्हावर नव्हे तर धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असल्याची माहिती कळते। त्यामुळे आता इथून पुढे नेमकं काय या संदर्भातल्या हालचाली असतील? अनुपमा, लोकसभा निवडणूक जी आहे ती अगदी तोंडावरती आलेली आहे। महायुतीमधल्या जे पक्ष आहेत त्यांचं जवळपास जागा वाटप निश्चित झालेलं आहे आणि नुकतीच आता मनसेची महायुतीमध्ये एंट्री होते। त्यामुळे मनसेला कोणाच्या कोट्यातून जागा द्यायच्या याबाबत देखील चर्चा झालेली आहे। जी चर्चा आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला ज्या जागा येतील त्यातून मनसेला जागा मिळतील अशा पद्धतीची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। सुरुवातीला दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्यामधून जी माहिती मिळत होती त्यानुसार मनसेला 1 ते 2 जागा देण्यात येणाऱ्या होत्या। मात्र त्या कमळाच्या चिन्हावरती निवडणूक मनसेने लढावी अशा पद्धतीची माहिती होती, त्याला राज ठाकरे यांनी नकार दिला होता। मात्र आजच्या बैठकीमध्ये काय नेमकं ठरलेलं आहे, मनसेला जर जागा मिळाली तर ती मनसे स्वतःच्या चिन्हावरती लढणार की कमळ किंवा एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे त्यावरती लढणार हे पाहणं देखील महत्वाचं असेल। अगदी देवेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार आता हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि आता पदाधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करणार आहेत आणि एकंदरीतच या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलेलं आहे हे पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर जनतेसमोर येणार आहे। त्यामुळे लोकसभेमध्ये नेमका कसा फॉर्म्युला असणार आहे आणि राज ठाकरे हे शिवसेनेच्या चिन्हावर, राज ठाकरेंचे जे उमेदवार आहेत ते शिवसेनेच्या चिन्हावर कशा पद्धतीने लढणार, फक्त लोकसभेसाठी असेल की पुढे विधानसभेसाठी सुद्धा हाच फॉर्म्युला राहणार, या सगळ्याबाबत मध्ये स्पष्टता येणार आहे।